थोडंसं अलीकडे येऊन बस बाबा, मला दिसलं पाहिजे. काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे काय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथम पदाम्भोज तेजस्प्रदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्यत्रय जननी देवाची, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दुर्बळाची देवा, दुर्बळाची देवा.
इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अभीर मस्तक हे पायावरी। वार करी संतांच्या संत संगतीचे काय सावो सुख, आपणा पारिखे नाही ते साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना। कलियुगी प्रस्तुत स्थली संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग। याच्या अवध भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी सदैव आपला देह झिजविला असे वितराग संपन्न संत पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त असणारे संत शिरोमणी नामदेवराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत शिरोमणी नामदेवराय तुम्हा आम्हाला असं सांगतात की माझ्या जीवनामध्ये संतांची संगती प्राप्त केल्यानंतर किंवा संतांची संगती घडल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला काय फळ मिळालं आणि ती संगती केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं हे या अभंगामध्ये सांगतायत। विढाला गायलेल्या अभंगाच्या अर्थ पूजा बांधत असताना अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, गेली 3 वर्षापासून चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 हरि कीर्तन हरिजागर हरिपाठ काकडा सर्वच वारकरी संप्रदायाच्या परंपरेने नटलेला आपला गोड असा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे राजेश नगर भजनी मंडळी गावकरी मंडळी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर गोड असं आपल्या या कॉलनीतील अखंड हरिनाम सप्ताह आहे। कधी कधी काय होतं, भला मोठा मांडव पुढं 5च पांडव। आता मंडपही भरलेला आहे, पुढेही सगळे मंडळी बसलेले आहेत, इकडूनही बसलेले आहे, अतिशय छान वातावरण आहे। फक्त आता 3 तास मी काही तुम्हाला सोडत नसतो गाड्या, तुम्हाला तुम्ही तुमचं सांगायचं काम करा, आमचा टाइम झाला का आम्ही बरोबर जाणार, काळजी करू नका। अगदी थोडंच कीर्तन करणार पण गोड करणार। विढाला विढाला सर्वच मंडळी आहे आपल्या या गोड अशा अखंड हरिनाम सप्ताहातील एक कितवा दिवस आहे याचा 5वा दिवसाची वाक्पुष्प सेवा माझ्या वाटेली आलेली आहे। ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे आमचे परमस्नेही परममित्र परमार्थ सन्मित्र श्री हरिभक्तीपरायण, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये गोड अशा प्रकारचं नाव आहे। भागवताचार्य आमचे शिवाजी महाराज लिपाणी कारकिनकर आदरणीय महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे आणि आपल्या या गोड अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक सुद्धा ते आहेत। सर्व कीर्तनकार मंडळीला फोन करणं, कथा वेळेमध्ये सुरू करणं हे सर्व ते पाहतात। ही जबाबदारी स्वीकारणं काही सोपं नाही। एकदा महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजत सगळ्यांना, कारण अखंड हरिनाम सप्ताह करायचा म्हणजे सोपी गोष्ट आहे का? 1 दिवस लग्न करायचं तर बघा नवरीच्या बापाला विचारून किती हाल होतात, आणि 7 दिवस लग्न करायचं म्हणजे सोपं आहे का? बरं तुम्ही 16,108 लग्न केले का व्हायचे अजून? हा उद्या होणार ना उद्या। आज काय झालं, आज जन्म झाला, 16,108 करायचे, ते बी 7 दिवसात, ते बी एकाच दिवसात 7 दिवसात। विढाला विढाला गोड असं महाराजांचं मार्गदर्शन आहे। या आपल्या संपूर्ण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ते मार्गदर्शक असतात। बघा या अखंड हरिनाम सप्ताह करण्याचा मागचा हेतू किती सुंदर आहे बघा। आपण सर्वच राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, परमार्थिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काहीतरी आपल्यावरती पदाची किंवा आपल्यावरती जबाबदारी आहे, ही सर्व जबाबदारी स्वीकारायची। आणि कधी कीर्तन ऐकायचं मग आपल्याला कीर्तन ऐकायला वेळ आहे का? सोपं नाही आहे। ग्रामीण भागामध्ये रात्री 12-12 वाजेपर्यंत 2-2 वाजेपर्यंत कीर्तन असेल, जागर असेल, हे सर्व भजन चालतात। शहरामध्ये त्याला लिमिट दिलेली आहे, 10 नंतर जर साऊंड वाजला तर एक गाडी येते बघा, कोणती? पोलिसाची गाडी। ती गाडी येते मग सांगतात बंद करा तुमचं, असं बऱ्याच ठिकाणी होत असतं। पण शहरातल्या लोकांना परमार्थ त्यांना सुद्धा परमार्थाचा आनंद घेता यावा, त्यांनाही कीर्तन करता यावं किंवा त्यांना कीर्तनाचा आनंद घेता यावा, कथा त्यांना ऐकता यावी, या चांगला उदात्त हेतू ठेवून महाराज या ठिकाणी कार्य करत आहेत। महाराजांचं हे कार्य सतत त्या ठिकाणी चालत राहावं अशी पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती त्या ठिकाणी प्रार्थना करतो। कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे सर्व मित्रमंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। मृदंगावरती ज्यांची गोड साथ आहे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण
तुपे महाराज, पूर्ण नाव विजयजी महाराज तुपे. गोड असा महाराजांचा मृदंगावरती हात आहे, गोड मृदंग वाजवतात. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोड चाल या ठिकाणी गायली, पहिली चाल आमचे परमार्थ सन्मित्र श्री हरिभक्तीपण आमचे दीपकजी महाराज राजगुरू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर त्यांना चालीसाठी ज्यांनी साथ केली, अगदी चौकोनी चेहरा आहेत, मृदंगही वाजवतात. आणि आज चालीसाठी ज्यांनी सुंदर अशी साथ केली आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज भालेकर संभाजीनगरकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे आदरणीय ज्यांनी विना घेतलेले आमचे ओंकार दादा असेल, आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुभाष महाराज आहेत, पुरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे शिवनारी मंडप साऊंड सिस्टीम कारकीन, हे सर्व मंडपचं डेकोरेशन असेल, मंडपचं आपलं ऑपरेटिंगचं जे काम करतायत आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सागरदादा सूरजदादा थोरात ते या ठिकाणी उपस्थित. आमच्या सर्वच महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वच उपस्थित आहे. तुम्ही सुद्धा बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. उर्वरित वेळेमध्ये माझ्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. विढाला विढाला कीर्तन करत असताना अधूनमधून मी तुम्हाला काही प्रश्न विचारले, त्याचं उत्तर फक्त देत चला. का? कारण कीर्तन हे संवादात्मक झालं पाहिजे. मी काय बोलतो हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर मी काय बोलतो हे तुम्हाला कळालं नाही तर महाराजांना उद्या सांगायला तुम्हीच आहे तयार. महाराज कोणी आणलं होतं हे? असं व्हायला नको. असं होतं ना बऱ्याच ठिकाणी. मग कीर्तन आवडल्यानंतर काय, महाराज छान कीर्तन झालं काल, आम्हाला कळालं. तर काही लोक म्हणतात आमच्या डोक्यावरून गेलं, आम्हाला काही सुद्धा कळालं नाही. असं होऊ नये म्हणून मी ज्या वेळेस तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, हो नाही तर नाही, काहीतरी त्या ठिकाणी तुम्ही उत्तर द्या. विढाला विढाला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. आणि अभंग संतपर प्रकरणातील आहे. लक्ष द्या थोडंसं माझ्याकडे. संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाद्वारे संत शिरोमणी नामदेवराय स्वतःच्या जीवनामध्ये संतांची संगती प्राप्त केल्यानंतर, संतांची संगती प्राप्त केल्यानंतर आपल्याला काय फायदा झाला आणि तो फायदा झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं याचं स्पष्टीकरण या अभंगामध्ये देत आहेत. विढाला विढाला या संपूर्ण मृत्यू लोकामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं तर एखादा मनुष्य उत्क्रांती त्याने गाठलेली आहे आणि एखादा बर्बाद झालेला आहे. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे थोडंसं तुम्ही. एखादा उत्क्रांतीला पोहोचलेला आहे म्हणजे एखादा मोठा झालेला आहे त्याच्या क्षेत्रामध्ये, आणि एक दुसरा एक तो बर्बाद झालेला आहे. उत्क्रांत होणं किंवा बर्बादी होणं या दोन्हीला कारणीभूत काय आहे? संगती. आपलं जीवन घडवायचं की आपलं जीवन बिघडवायचं याला कारणी काय? संगती आहे. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या क्षेत्रामध्ये मी मोठं व्हावं तर आपल्याला चांगल्या माणसाची संगती करावी लागेल, आणि माझ्या जीवनामध्ये मी बर्बाद व्हावं असं जर वाटत असेल त्यांना वाईट माणसाची संगती करावी. विढाला विढाला म्हणून शास्त्रामध्ये या संगतीबद्दल भरपूर काही लिहून ठेवलं आमच्या संत महात्म्यांनी. नारद भक्तिसूत्रामध्ये दुसंग सर्वथैव त्याज्य असं सांगितलं. दुसंग म्हणजे वाईटाचा संग, वाईट माणसाचा संग सर्वथा एव त्याज्य म्हणजे सर्वच प्रकाराने वाईट आहे. सर्वच प्रकारे म्हणजे बघा, वाईटाचा संग माणसाने शरीराने करू नये, वाईटाचा संग माणसाने मनाने करू नये, आणि वाईट माणसाचा संग माणसाने वाचेने करू नये. आता शरीराने करू नये म्हणजे काय करू नये? ऐका, तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये एक प्रसंग सांगितलेला आहे बघा. ज्यावेळेस पांडव स्वर्गारोहणला गेलेत आणि स्वर्गारोहणला जात असताना त्यांना असं वाटलं की आता आपलं जे राज्य आहे इंद्रप्रस्थ, ज्याला हस्तिनापूर म्हटलं जातं, हे राज्य कोण चालवणार? मग हे राज्य जर चालवायचं असेल तर या राज्यावरती बसवण्यासाठी कोणीतरी योग्य लागेल की नाही राजा? म्हणून ज्या भगवान परमात्म्याने ज्याचं आईच्या उदरामध्ये रक्षण केलं, कोण? राजा परीक्षिती. त्या परीक्षितीला या पांडवांनी राज्याच्या गादीवरती बसवलं आणि हे स्वर्गारोहणाला निघून गेले. निघून गेल्यानंतर राजा परीक्षिती राज्य करतोय. राज्य करत असताना राजा परीक्षितीला एक दिवशी असं वाटलं की आपल्या वाडवडिलांविषयी, आपल्या आजोबांविषयी, आपल्या पंजोबांविषयी हा समाज नेमका काय विचार करतो, हा उदात्त हेतू ठेवून राजा परीक्षितीने वेषांतर केलं आणि या समाजामध्ये राजा परीक्षिती फिरू लागला. जसं छत्रपती शिवाजी महाराज वेषांतर करून फिरायचे. आजही बघा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद केलं औरंगजेबने, तर महाराज औरंगजेबने कैद केल्यानंतर महाराज त्या ठिकाण ज्यावेळेस सुटून आले, तर सुटून येत असताना महाराजांना काही जण सांगतात महाराज पेठाऱ्यातून आले, काही जण म्हणतात भोवायाच्या रूपामध्ये आले, ज्याला पालखीला जो खांदा देतो भोवाई,
त्या भुवयाच्या रूपात आले. काही जण म्हणते महाराज गायब झाले. कुणाला पक्क सांगता येतं का? हे वेषांतर करून महाराज त्या ठिकाणी सुटून आले हे मात्र नक्की आहे. त्याच पद्धतीने राजा परीक्षितीने वेषांतर केलं आणि माझ्या वाढविलेल्याविषयी समाज काय विचार करतो म्हणून फिरू लागले. फिरत असताना राजा परीक्षितीला एक दृश्य दिसलं. समोर एक झाड आहे, त्या झाडाखाली एक गाय आहे, एक बैल आहे आणि हातामध्ये काळकुट्ट असणारा एक मनुष्य हातामध्ये शस्त्र घेऊन त्या गायीला आणि बैलाला तो मारतोय. हे दृश्य राजा परीक्षितीने बघितलं आणि राजा परीक्षितीला राग आला. अरे, ज्या भगवान परमात्म्याने 14 वर्ष वृंदावनामध्ये राहिले आणि वृंदावनामध्ये राहून 14 वर्ष पायामध्ये कधी चप्पल घातली नाही, कधी सॉक्स घातले नाही, कधी बूट घातले नाही आणि 14 वर्ष गायीच्या मागे अनवाईनी पायीनं फिरले, गायीची सेवा केली आणि त्या भगवान परमात्म्याला, त्या कृष्ण परमात्म्याला जाऊन फक्त काहीच दिवस झाले आणि त्यांच्या पाठीमागे हा गायीला मारतोय. हा राग आला. राजा परीक्षितीने त्याला प्रश्न विचारला, कोण आहेस? त्यावेळेस त्याने सांगितलं, मी कलिपुरुष आहे. हा शब्द ऐकल्याबरोबर राजा परीक्षितीने आपलं शस्त्र काढलं आणि त्याला मारला. त्याच वेळेस त्या कलिपुरुषाने राजा परीक्षितीचे पाय धरले आणि त्याच ठिकाणी घात झाला. राजा परीक्षितीला पायाला स्पर्श केल्याबरोबर शरीराने संगती झाली. त्याचा वाईट माणसाची संगती झाल्याने त्याचा परिणाम असा झाला, त्या दिवशी राजा परीक्षितीच्या हातून 2 पाप घडले. राजा परीक्षितीने कलीला द्युतम पानम सुना, द्युतम पानम श्रियम सुना असे चार ठिकाणी दिले. त्याने विचारलं, चांगलं ठिकाण कोणतं आहे? सोन्याचं ठिकाण. सोन्यासारख्या चांगल्या ठिकाणी कलीला त्या ठिकाणी वास्तव्य देऊन टाकलं. हे एक घडलं. आणि दुसऱ्या त्याच दिवशी राजा परीक्षितीच्या हातून एक पाप घडलं. शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेले, पाणी मागितलं, पाणी दिलं नाही. रागाच्या भरामध्ये मेलेला तक्षक नावाचा सर्प त्यांच्या गळ्यामध्ये टाकला आणि हे पाप घडलं. आणि त्या दिवशी राजा परीक्षितीला श्राप लागला. श्राप लागण्याचं कारण एकच, कलिपुरुषाने त्यांच्या पायाला स्पर्श केला. वाईट माणसाचा संग शरीराने करू नये. विढाला विढाला. मुद्दा तुमच्या लक्षात आला, शरीराने करू नये. वाईट माणसाचा संग माणसाने मनाने करू नये. मला सांगा, मनाने माणसाने वाईट माणसाचं चिंतन करावं का चांगल्या माणसाचं? बोला, चांगल्या का वाईट? चांगल्या माणसाचं यासाठी करावं कारण चांगल्या माणसाचा जर तुम्ही जप केला, चांगल्या माणसाचं चिंतन केलं की तुमचं सुद्धा चांगलं होणार आहे. तुका म्हणे, पापे जाती संताची या जपे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन माणसाचं नाव घेतलं तर तुम्ही पुण्यवान व्हाल, पापी माणसाचं नाव घेतलं तर तुम्ही पापी व्हाल. म्हणून बरेच लोक छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत होते. ते म्हणायचं या जिल्ह्याचं नाव औरंगाबादच राहिलं पाहिजे. अरे, मी सांगतो, ज्याने आपल्या बापाची कत्तल केली, ज्याने आपल्या भावाची कत्तल केली, ज्याने आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या बापाला सोडलं नाही, अशा पापी औरंगजेबाचं नाव घेतल्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं पुत्राचं नाव घ्या, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. काय अडचण आहे आमच्या संभाजी महाराजांचं नाव घ्यायला पाहिजे का नाही? बरेच लोक म्हणते काय होईल, नाव बदलून काय होणार आहे? अरे, एक लक्षात ठेवा, बरेच जण म्हणायचे मी माझ्या सर्टिफिकेटवर औरंगाबाद रहेगा, औरंगाबाद हे, आणि यासच मी मरणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जन्माला येऊन जरी तुम्ही औरंगाबाद नावाने आले असाल ना, तर मरणाच्या वेळी तुमच्या डेथ सर्टिफिकेटवरती छत्रपती संभाजीनगरच नाव राहणार. लक्षात ठेवा. आता याच्यात कोणी बदल नाही करू शकत. हे बदल करायचा असेल तर संभाजी महाराजांचं नावच कापी आहे. आता छावा चालू झालेला आहे. आणि काल परवा कोणता दिवस झाला? 14 तारखेला कोण म्हणलं ते व्हॅलेंटाईन? व्हॅलेंटाईन नाही, ते परदेशातली ते आपली शिकवण नाही आहे. व्हॅलेंटाईन नाही, त्या दिवशी आपल्या या भारत मातेचे सुपुत्र पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले, ते त्यांची आठवण करा ना. की परकीय लोकांची आपली संस्कृती का त्या ठिकाणी आपण स्वीकार करायची? चांगल्या माणसाचं नाव घेतलं पाहिजे. पुलवामा हल्ल्यामध्ये जे शहीद त्या ठिकाणी झाले त्यांचं आपण नाव घेतलं पाहिजे. शेवट मी त्यावरती बोलणार नाही. विढाला विढाला. वाईट माणसाचं नाव माणसाने मनाने सुद्धा चिंतन करू नये. म्हणून मनाने चांगल्या माणसाचं नाव घ्या. ज्ञानोबरायचं नाव घ्यावं, तुकोबरायचं नाव, छत्रपती शिवरायांचं नाव, भगवान कृष्ण परमात्म्याचं नाव घ्यावं. म्हणून वाचेने संगती करू नये. पुढे सांगितलं, वाईट माणसाची संगती माणसाने वाचेने करू नये. वाचेने करू नये म्हणजे वाईट माणसाला तुम्ही किती सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा, त्याला ऐकायचं नसेल तर तो ऐकणारच नाही. असं मी एकदा आगाऊपणा करायला गेलो महाराज. मला असं वाटलं की माझं सुद्धा, आता मी कीर्तनकार आहे म्हटल्यावर माझंही लोक ऐकत असेल. आता जसे आपण महाराज मंडळी आपण 8-8 दिवस थांबतो, तसं संस्थेत असताना आम्ही 10-12 महाराज मंडळी विद्यार्थी अवस्थेत असताना एका गावामध्ये सप्ताहासाठी थांबलो. तिथं असं सभामंडप होता. आता सभामंडप असताना आता महाराज झाल्यामुळे लोक आम्हाला फ्लॅट देतात, कधी चांगली रूम देतात. पूर्वी आम्हाला पडक्या शाळा, त्या ठिकाणी एखादी धर्मशाळा, असं पडके रूम द्यायचे. तिथं राहिलं, तिथं कोणी राहिलेलं नाही,
वास्तुशांती न झालेले बंगले असे द्यायचे आम्हाला राहायला. आणि तिथं आम्हीच नाही राहायचो विद्यार्थी, तिथं ते पहारेकरी ते विनेकरी राहायचे तिथं. त्याच्यानंतर ते चहा करणारे तिथंच, गावातले बरेचसे मंडळी तिथंच. आता हे सगळे तिथं एका ठिकाणी राहिल्यामुळं गोंधळ व्हायचा. विनेकरीमध्ये कधी कधी वाद व्हायचा. एखादा विनेकरी म्हणायचा मी 2 मिनिटात बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत तू माझा विना घे. तू विनेकरी विना घ्यायचा. रात्री 12ला जर यानं विना घेतला, हे म्हणायचा मी 15 मिनिटं 12:15ला तुझ्यापाशी येतो, फक्त 15 मिनिटं विना घे. 12:15पर्यंत वाट पाहायचा. 12:30 झालं, 3 वाजले तरी हा दुसरा येत नव्हता. वाद व्हायचा. तू विना असा फुटील लटकून द्यायचा, त्यांचे वाद व्हायचा. आणि आम्ही तिथंच, आमची काही झोप होत नव्हती. आणि काही जण बिड्या प्यायचे. बिड्या पित असताना आता कप झालेला जोरजोरात ते खोकायचे. म्हणलं बाबा अहो 70-75 तुमचं वय झालंय, हे खोकणं बरं नाही. एक काम करा ना, ज्या बिड्यामुळे तुम्हाला खोकला येतो त्या बिड्या सोडून द्या. किती वर्ष झाले बरं तुम्ही बिड्या पिता? काय मिळालं तुम्हाला बिड्या पिऊन? तुम्हाला काय कळणार आहे म्हणे महाराज त्या बिड्या पिऊन? तुम्हाला बिड्या प्यायल्याशिवाय कळणार नाही म्हणे ते. म्हणलं करू का सुरू आता? मला नाही कळणार म्हणे ते. म्हणलं नेमकं काय झालं मला सांगा बाबा, तुम्ही कधीपासून बिड्या पिता? त्यांनी सांगितलं माझं वय आता 70 आहे आणि मी 15 वर्षाच्या असल्यापासून बिड्या प्यायला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणलं कसं काय 15 वर्षापर्यंत? तुम्ही तर लय लहान होते. त्यांनी 15 वर्षाचं असताना मी तुकडे उडीत होतो म्हणे अगोदर, नंतर मोठ्याला बिड्या वाढायला लागलो, सवय लागली म्हणे मला. म्हणलं ठीक आहे, 20 वर्ष सोडा. किती वर्ष झाले? 50 वर्षाचं कॅल्क्युलेशन करा. म्हणलं 50 वर्षामध्ये एका कट्ट्याची आणि एका पेटीची किंमत किती? त्याने सांगितलं महाराज आता 25 रुपये कट्टा आहे, एक पेटी फ्री मिळते म्हणे त्याच्या, म्हणजे 1.50. म्हणलं तुम्हाला दिवसाला किती कट्टे लागतात? ते म्हणजे तसे मला 2-3 लागतात आणि एखादा मित्र जर सोबत भेटले तर 4 लागतात. म्हणलं 4 कट्ट्याचे दिवसाला 100 रुपये. कॅल्क्युलेशन करा. म्हणलं वर्षाला किती झाले? 35,000. 36,500 लाव. म्हणलं आता 36,500 गुणिले 50. एवढा जर त्या ठिकाणी याचा हिशोब लावला तर तुम्ही एखादी 4 चाकी गाडी घेतली असती. त्याने सांगितलं महाराज तुमचे आजोबा सुद्धा माझ्यासोबतच बिड्या पिते, तुमची गाडी कुठे? तेव्हापासून म्हणलं सांगायच्या भानगडीतच पडलो नाही आपण. विठाला वाचेने सुद्धा तुम्ही संगती करू नका. सांगायला गेले ते तुम्हालाच ज्ञान देणार. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्प बसा. एवढे तुम्ही आम्हाला सांगता का? विगो हार्ट होतो माणसाचा, राग येतो माणसाला. म्हणून वाचेने संगती करू नये. म्हणून या संगतीबद्दल शास्त्रामध्ये खूप काही लिहिलेलं आहे. एवढंच नाही, माणसाने वाईट माणसाचा नुसता फोटो जरी पाहिला, प्रामुख्याने थोडंसं लक्ष द्या माझ्याकडे बारीक, नुसता वाईट माणसाचा तुम्ही बॅनरवरचा फोटो जरी पाहिला तरी सुद्धा तुम्हाला चोरी करावी वाटते. तुम्हाला उदाहरण दे, मी उदाहरणाशिवाय बोलणार नाही. बघा चैत्रातलं ऊन पडलेलं आहे. आपण पानपोळी कधी लावतो बाबा? पानपोळी उन्हाळ्यात का पावसाळ्यात? उन्हाळ्यात. बरोबर, उन्हाळ्यात पानपोळी लावतात. आता जसं श्रावण महिन्यात तरुण मुलं ज्या भद्रा मारुतीला दर्शनाला जातात, पायी जातात कोणी, तसं चैत्रातल्या महिन्यामध्ये सकाळी काही मुलं लवकर निघाले, ती पाठ 4-5च्या दरम्यान असं निघाले. हळूहळू गप्पा मारत त्यांना टाईमच कळला नाही. दुपारी 12 वाजले. रिटर्न दर्शन केलं सकाळी उन्हाच्या अगोदर. आणि रस्त्याने रिटर्न येत असताना त्यांनी बघितलं समोर एक पानपोळी आहे. भर दुपारचं 12-1चं ऊन पडलेलं आहे, कडक ऊन आहे, चैत्रातलं ऊन आहे. त्यांना असं वाटलं की आता पाणी आपण पिलं पाहिजे. समोर 4 माठ ठेवलेले, त्याच्यावरती लाल कपड्याने ते पानपोळीचे माठ त्या ठिकाणी बांधलेलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. प्रत्येक माठावरती 4 स्टीलचे ग्लास ठेवलेले आहे आणि एकाही ग्लासला साखळी बांधलेली नाहीये. कारण संभाजीनगरचे तरुण मुलं कसे इमानदार आहे. साखळी कशाला का बांधतो आपण? ग्लास चोरी जाऊ नये. ते ठीक आहे ना. त्यांना असं वाटलं नाही जाणार. ग्लास तसे 4 स्टीलचे ग्लास नवीनच ठेवलेले. समोर असं 20x20चं मोठं बॅनर त्या पानपोळीच्या मागं. हे 4ही मुलं त्या ठिकाणी गेलेत. पहिल्यानं पाणी पिलं, दुसऱ्यानं पाणी पिलं, तिसरा पाणी पित असताना त्यांनी बघितलं की या ग्लासमध्ये आपला चेहरा दिसायला लागला आरशासारखा. चांगला दिसतो म्हणे ग्लास. त्याच्यात चौथा त्याच्या शेजारी बसल्या, ते म्हणजे पाहतो काय? टाक पिशीत. काय? पानपोळीचा ग्लास. ती म्हणे अरे तुला काही अक्कल आहे का? अरे थकून भागून आलेल्या लोकांची तृषा तहान तृप्त होण्यासाठी हे ग्लास ठेवलेला आहे. लोक सेवा करतायत. आपल्याकडून काही होत नाही तर आपण त्यांचे पाय ओढू नये. चोऱ्या करणं काही चांगलं नाहीये. तो म्हणला तू मला नका शिकू. ज्याने पानपोळी लावली ते बॅनर पाहत त्यांना भ्रष्टाचार केलाय. म्हणजे त्याचा बॅनर पाहून याला चोरी करावी लागली. विढाला बाई सता चोराची संगती. चोराच्या संगतीत बसले तर तुम्हाला चोरीच करू वाटणार आहे. म्हणून ह्या जशी संगती आपण करणार तसं जीवन घडणार. तुमचा उद्धार व्हायचा
की तुमचं पतन व्हायचं, याला पतन उधारे संताचा महिमा, पतन उधारे संताचा महिमा, हलवे दिलवे आत्माती, त्याजावे दिलवा संत सेवी, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधम संत सेवे. पतन व्हायचं की उद्धार व्हायचा, याला कारणीभूत संगती आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. पतन व्हायचं उद्धार व्हायचं, याला जर कारणीभूत संगती आहे महाराज, मग संगती कुणाची करावी? तर बघा, आजचा जो अभंग आहे हा भंग सुद्धा संगतीवरती डिपेंड आहे. संगतीवरतीच या अभंगाचं त्या ठिकाणी आशय सांगितलेलं आहे. बघा, इतिहास असा आहे, विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अवतार आपेगाव या क्षेत्राच्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्या ठिकाणी पुढे ते हळू मोठे झाले आळंदी क्षेत्रामध्ये. वडील अगोदर गृहस्थ आश्रम स्वीकारून पुन्हा संन्यास दीक्षा घेतली आणि परत संन्यास दीक्षा सोडून परत गृहस्थ आश्रममध्ये आले. याचा त्रास असा झाला की लोक संन्यासाची मुलं म्हणून त्यांच्या मुलांना त्रास देऊ लागले. कोण? अर्थात ज्ञानोबराय असेल, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. एवढा त्रास देऊ लागले या चार भावंडांना लोक. आज आपण ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेतलं तर लोक आपल्याला आपल्या ताटामध्ये पंचपक्वानाचं जेवण खाऊ घालतात. हे उपकार आहेत त्यांचे. त्यांना एक वेळेस खापर सुद्धा दिलं नाही लोकांनी, एक सुद्धा खापर मिळू दिलं नाही. मांडे भाजायला, कधी चपाती भाजायला त्या ठिकाणी कणिक मिळू दिली नाही लोकांनी. आज त्यांच्या नावावरती सगळं चालू आहे. ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक जातात, 15-15 लाख लोक ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये चालतायत. बघा तुम्ही काय विशेषता आहे. लोकांनी कधी कधी शेण फेकून मारावं, झोळीमध्ये शेण टाकावं. किती त्रास दिलाय लोकांनी यांना. त्या ज्ञानोबराय हळूहळू मोठे होऊ लागले. समाज त्रास देऊ लागला शुद्धीपत्र आणण्यासाठी. आई वडिलांनी असा विचार केला की माझ्या मुलांना सन्मानाने या जगामध्ये जगायचं असेल तर काहीतरी आम्ही प्रायश्चित्त केलं पाहिजे, म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि रुक्मिणी आईसाहेबांनी विठ्ठलपंत निघून गेले की आता तरी माझ्या मुलांना हे लोक धर्मपंडित जे आहेत हे जगू देतील, शुद्धीपत्र देतील, म्हणून पैठण हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जायचं. पैठणला आले. तिथंही भरपूर इतिहास घडलेला आहे. रेड्याच्या मुखून वेद पैठणला बोलवलेला आहे. अजूनही तुम्ही नाग घाटावरती जाते, एक रेड्याचं एक चित्र दाखवलेलं आहे. तिथं घडलेली ती घटना आहे. आणि हळूहळू मोठे होऊ लागलेत. शुद्धीपत्र तर काही दिलं नाहीये. आणि ज्या वेळेस कळालं त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतला, मग अधिकार कळाला, ठीक आहे ज्ञानोबराय सारखे संत नाहीये. मग ज्ञानोबरायला असं वाटलं की आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी सच्चिदानंद बाबाचे नावाचे एक सद्ग्रस्त त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे, नेवासा या क्षेत्राच्या ठिकाणी. आणि त्यांची पत्नी त्यांच्या मस्तक असं मांडीवरती घेतलं आणि ढसढसा रडायला लागली. पत्नी रडत असताना ज्ञानोबरायने तिने विचारलं, आईसाहेब काय झालंय? काय नाही म्हणे, माझे पती आहे ना ते आता गेलेले आहेत म्हणून मी रडते. काय नाव आहे यांचं? त्यावेळेस त्या पत्नीने सांगितलं यांचं नाव सच्चिदानंद. अरे तो सदाघन चित्तघन आनंद स्वरूप आहे, तो मरणार कसा? ज्ञानोबरायांनी सांगितलं, सच्चिदानंद बाबा उठा. उठा शब्द ऐकल्याबरोबर मेलेलं प्रेत उठून उभा राहिलं. आणि ज्ञानोबरायांनी त्या मेलेल्या माणसाच्या सच्चिदानंद बाबाच्या हातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. ज्ञानोबरायांनी सांगितली
आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली ज्ञानेश्वरीच्या शेवट सांगतायत सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जहाला. लेखक झाले कोण? सच्चिदानंद बाबा. नंतर पुढे ज्ञानेश्वरी लिखाण झालंय अमृत अनुभव सारखा ग्रंथ लिहिला. पुढे चांगदेव महाराजांसारखे मोठे योगी आहेत त्यांच्यासारखी चांगदेव पासष्टी लिहिली. अमृत अनुभव ज्ञानेश्वरी झाली. सर्वसामान्यासाठी काय करावं तर ज्ञानोबांनी हरिपाठासारखा एक ग्रंथ लिहिला ज्याला रोज संध्याकाळी आपण घेत असतो नित्य नियमाने. हरिपाठ लिहिला. मग ज्ञानोबा असं वाटलं आता आपण सगळी ग्रंथ संपदा लिहिली पण आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. भागवत धर्माचा प्रचार प्रसार हा बाहेर राज्यातही झाला पाहिजे. आणि माणसाने ज्याला असं वाटतं की मी हुशार बाबा, ज्याला असं वाटतं जग मला कळावं, त्यांनी थोड्या दिवस घर सोडून बाहेर राहावं. विढाला काही लोक गावाच्या बाहेर वेश ओलांडत नाही मग म्हणतात मला खूप खूप नॉलेज आहे, मला लई कळतंय म्हणे. अहो जग किती मोठं आहे. तुम्ही कधी जर बाहेर जाऊन पडलात ना तुम्हाला कळेल बाहेर राज्यात माणसाने गेलं पाहिजे. तीर्थयात्रा कशासाठी आहे? नुसतं देवदर्शन करायसाठी तीर्थयात्रा नाहीये. तिथलं कल्चर, तिथलं राहणीमान, तिथला समाज कसं जीवन जगतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. यासाठी तीर्थयात्रा आहे. ज्ञानोबाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपल्या भागवत धर्माचा प्रचार प्रसार हा आपण बाहेर राज्यातही केला पाहिजे. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, गुरोबा काका ही सगळं संत परंपरा तीर्थयात्राचं नियोजन त्यांनी ठरवलं आपल्याला जायचं. ज्ञानोबराय दर मजल करत करत आळंदी क्षेत्रावरून पंढरपूरला आले. पंढरपूरला पांडुरंग परमात्मा उभा आहे. चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे. रावळापर्यंत आले. गरुड खांबाला आलिंगन दिलं. ज्ञानोबरायांनी भगवान पंढरशी पांडुरंग परमात्म्याकडे बघितलं. पांडुरंगांनी ज्ञानोबरायाकडे बघितलं आणि असं वाटलं की एवढा मोठी योगी आहेत, योगी पावळ मनाचा, साधकाचा माय बाप दरुशने हरिताप. साधकाचा माय बाप दरुशने हरिताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. एवढा मोठा अधिकार आहे आणि हे इथं कशासाठी आले? ज्ञानोबांनी पांडुरंगाच्या नजरेमध्ये बघितलं, पांडुरंगांनी ज्ञानोबाच्या नजरेमध्ये बघितलं. विचारलं कशासाठी आला? काय नाही देवा, एक काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? मला तीर्थयात्रा करायची आणि तीर्थयात्रासाठी मला जोडीदार पाहिजे. आता तिथं जर आमच्यासारखे महाराज असते तर आम्ही म्हणलो असतो देवा, देवाने विचारलं काय पाहिजे, आम्ही म्हणलो पाहिजे तीर्थयात्रेला लोक पाहिजे. थोडेफार लोक देता का आम्हाला? तीर्थयात्रेला जायचं. मग आता तीर्थयात्रेला येत असताना लोक आपल्याला कसं बोलतात, जे तीर्थयात्रेला गेले असेल त्यांना माहित आहे, महाराज गरम पाणी पाहिजे सकाळी आम्हाला. जर का गरम पाणी वेळेत आलं नाही तर 10,000 भरलेले परत बोलू देणार नाही. लोक असे कॉलर टाईट करून आम्हाला बोलते. त्यावेळेस विचार करीत नाही बाबा हे महाराज आहे काय, महाराज टेपरून काढीन. तुम्हाला विश्वास येणार नाही. मी सुद्धा तीर्थयात्रेला जातोय. महाराजांना सांगितलं मी जर असे कधी ठिकाणी थोडंसं काही कमी जास्त पडलं ना लोक विसरून जाते की ह्या महाराजांचे आपले 10 वर्षाचे रिलेशन आहे. काही घेणं देणं नाही समाजाला. जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे फक्त एवढंच आहे. विढाला विढाला. पांडुरंगाने सांगितलं काय पाहिजे? ज्ञानोबाने सांगितलं मला तीर्थयात्रेसाठी एक जोडीदार पाहिजे. कोण पाहिजे? तुमचे लढीवाळ भक्त असणारे नामदेवराय माझ्यासोबत पाहिजे. काही हरकत नाही. हे शब्द ऐकले पाहिजे म्हटल्यानंतर अगोदर पांडुरंगाच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. अरे ज्याच्याशिवाय मी जेवण करत नाही, ज्याच्याशिवाय मी दूध त्या ठिकाणी पित नाही, नामदेवा हाती दूध प्याला आणि आता मी तो जर माझ्यापासून निघून गेला तर कसं होईल? पांडुरंगाने सांगितलं ज्ञानोबा काही मागा पण मी नामाला पाठवणार नाही. विनंती केली पाठवावं लागेल. आणि शेजारीच नामदेव महाराज उभे आहे. त्या नामदेव महाराजांनी सांगितलं देवा या ज्ञानोबरायचं काही ऐकायचं नाही, मी जाणार नाही. ठीक आहे जाणार नाही, नामा तुला जावं लागेल. बघा आई प्रेमाने एकदा दोनदा मुलाला सांगून बघते बाळ्या सावलीत बस. परत प्रेमाने सांगते अरे बाळू सावलीत बस. जास्त सांगितलं बाळ्या सावलीत मर. त्याच्या मागं काय आहे? मर शब्दाच्या मागं काय आहे? प्रेम आहे. ऊन लागू नये, त्रास होऊ नये म्हणून त्या मर शब्दाच्या मागं प्रेम आहे. तसं पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना अगोदर म्हणतायत नामा अरे तुला त्यांच्यासोबत जावं लागेल. अरे नामू जावं लागेल. परत एवढा राग आला आणि रागाच्या बरोबर या विशेषण लावलं. प्रामाणिकशिवाय बोलणार नाही. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे.
नामा म्हटले, परत नामदेवा म्हटले, ऐकलं नाही. मग सांगितलं नाम्या मी बोलत नाही, ज्ञानोबरा अर्थात पांडुरंग परमात्मा म्हणतात. देव म्हणे नाम्या पाहे, अरे ज्ञानदेव मीच आहे. अरे ज्ञानोबरा आहे, दुसरं कोणी नाही. ते म्हणजे मीच आहे, माझं स्वरूप आहे तो, आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा, पांडुरंग परमात्मा म्हणतात ज्ञानोबराय माझा आत्मा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, मी जातो म्हणे. राग आल्यावर कळालं की आता आई तापली आहे, विठू माऊली आहे, आई आहे. आईला राग आल्यानंतर कळतं आपल्याला की आईच जेवढं होईल तेवढं सहन आईच करते. पण आईला काय एकदा राग आला मग आई विचार करत नाही, मला धपाधप मारायला सुरुवात करते. तसं वाटलं पांडुरंगाने जर एखादा गपका टाकला तर अवघड व्हायचं. नामदेवाने सांगितलं जातो म्हणे, काय हरकत नाही. म्हणे एक आठ आहे म्हणे. काय आठ आहे? तीर्थयात्रेला जाणार, पण तिकडे गेल्यानंतर आता वृंदावन क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर बघा प्रत्येक मंदिरामध्ये एक नियम आहे. देव जेवण करतो, पडदा लावतात, 1 घंटा बसून ठेवतात म्हणे ते. मग परत हे ज्ञानोबराय म्हणतील घे या देवाचं दर्शन, घे त्या देवाचं दर्शन. मी कोणत्याही देवाचं दर्शन घेणार नाही, ही आठ ठेवली. काही हरकत नाही, तू ज्या देवाकडे पाहशील त्या देवामध्ये तुला मीच दिसणार. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तायाचे दर्शन, मी दर्शन घेणार नाही. काही हरकत नाही म्हणे. सगळ्या अटी ठरल्या. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका, त्याच्यानंतर नामदेवराई, सकळ संत परंपरा जेवढे काही संत आहेत तीर्थयात्रा निघाले, संपूर्ण भारत फिरले. 4 धाम, सप्तपुऱ्या, जेवढे काही शक्तीपीठ आहेत सगळं तीर्थ, 12 ज्योतिर्लिंग, सगळं वर्षभर भारतभर पायी तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा करून हे सर्व संत पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर तीर्थयात्रा करून आल्यानंतर एक विधी केला जातो. काय नाव त्याचं? 4 धाम झाल्यानंतर काय? माउंद, माउंद नाही ते मावद, त्याचा अपभ्रंश झाला. मला सांगा, सकाळी ज्याच्यात आपण आंघोळ करतो त्याला काय म्हणतात? गंगा जळ. त्याचं काय झालं? गंगाळ. आता ऐका, एकच पातीलं असतं, लक्ष ठेवा, पातीलं म्हणतोय मी, लक्ष ठेवा. एकच पातीलं असतं, चहा सुद्धा त्यामध्ये होते, भाजी सुद्धा त्यामध्ये होते. लोक काहीतरी उकडीतात. अहो तुरीच्या शेंगा म्हणतोय मी, तुम्ही लगेच विचार करताय आम्हाला काय करायचं त्याचं, आम्हाला माहितच नाही ना ते. तुरीच्या शेंगा सुद्धा त्याच्यात. ज्या एका पातेल्यात हे सर्व केलं जातं, ज्याच्यात अनेक गुण आहे त्याला म्हणतात, ज्याच्यात बहु शब्दाचा अर्थ अनेक वचनी, ज्याच्यात अनेक गुण आहे त्याला बहुगुण हा शब्द होता. लोकांनी त्याचं करून टाकलं भगुण. काय केलं? भगुण. तसं मावदय, मावद सांगू नये, केलेलं पुण्य सांगू नये, लोकांनी त्याचं मावद करून टाकलं. आम्ही तीर्थयात्रा केली, आम्ही तीर्थ केली. एक बहादर असाच उभा राहिला, आपण तीर्थयात्रा करून आलो. म्हटलं काय केलं? बाकी नाही म्हणे, फक्त काशी केली. काशी केली? बरोबर. काय केलं काशीमध्ये? काय नाही म्हणे, काशीला गेलो. म्हणलं अरे पण काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागतं. काय सोडलं? काशीला गेलो ना आपण, राग सोडला म्हणे. म्हणलं राग सोडला? अरे वा, काही दत्तांबाकू सोडतात, काही चहा सोडतात, तू काय सोडलं? राग सोडला म्हणे. म्हणलं बरं. परत तीर्थयात्रेला गेला? म्हणलं हो. काय सोडलं? म्हणे राग सोडला. बरोबर. परत म्हणलं थोड्या वेळ 5 मिनिटं गॅप दिला, परत म्हणलं काय सोडलं? अरे एकदा सांगितलं ना राग सोडला. बरोबर. अरे काय तू परत आता तीर्थयात्रेला गेले? म्हणलं हो. तीर्थयात्रा गेल्यानंतर चित्रकूट, अयोध्या सगळं पाहिलं. म्हणलं हो. काशीला पण गेलते? म्हणलं काशीला गेलतो. म्हणे मग काशीला गेल्यानंतर काय सोडलं? तुला सांगितलं ना एकदा राग सोडला, आता जर परत विचारलं तर काय खाली देईल. काय सोडलं? काय सोडलं त्याने? सोडला का राग? विढाला विढाला अशा पद्धतीने तीर्थयात्रा केली. आणि सगळी ही संत परंपरा कुठे आली? पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाने स्वतः नामदेवरायांचं मावद्याचा जो कार्यक्रम आहे, मावद्याचा तो कार्यक्रम पांडुरंगाने आयोजित केला. नामा तीर्थयात्रा करून आला, मावदा आता करावं लागेल. अरे तुझं माझ्याशिवाय तरी कोण आहे, मलाच करावे लागेल. असा सुंदर असा प्रकारचा मंडप टाकला आणि तिथे एका संतांचं कीर्तन ठेवलं आहे. सगळे ज्ञानोबराय सहित सगळे संत त्या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानोबराय सुद्धा चाल गायलाय, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आणि पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये नाचतायत. हे सर्व कीर्तनाचा आनंद झाला. आणि एका संताने, एका साधकाने नामदेवरायला असा प्रश्न विचारला, नामदेवा तुम्ही तीर्थयात्रा करायला गेलात, पण तीर्थयात्रेला गेल्यानंतर तुम्ही ज्ञानोबराय सारख्या एका योगीच्या, एका संतांच्या संगतीमध्ये गेलात, त्यांच्या सोबत गेल्यानंतर तुम्हाला काय मिळालं? तर नामदेवरायाने सांगितलं, मला जे मिळालं ते मला शब्दात सांगता येणार नाही, अभंगाच्या पहिल्या.
सत्संगतीचे काय साधू सुख सत्संगतीचे काय साधू सुख सत्संगतीचे काय साधू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. प्रश्न काय विचारला साधकाने की तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलात, काय मिळालं? त्याचं उत्तर सांगितलंय काय सांगू सुख. त्यांच्या संगतीमध्ये गेलो परंतु सुख मिळालं. किती मिळालं ते शब्दामध्ये त्या ठिकाणी सांगता आलं नाही. काय शब्द प्रयोग केला? आता जर तुम्हाला विचारलं धरणामध्ये किती पाणी आहे, तर धरणाचं जे कॅल्क्युलेशन आहे, धरणाचं जे माप आहे, जे गणित ठरलेलं असतं त्यानुसार तुम्ही सांगू शकता इतके इतके पाणी आहेत, इतके इतके TMC पाणी आहेत, हे सर्व तुम्ही सांगू शकता. पण आता जर तुम्हाला विचारलं समुद्रात किती पाणी आहे, काय सांगणार तुम्ही? काय सांगावं महाराज? काय शब्द आला का नाही तिथं? एक शब्द प्रयोग करतो आपण, काय सांगावं त्या पद्धतीने शब्द उच्चारला की काय सांगावं संतांच्या संगतीमधलं सुख. अब अर्धा क्षण जर संगती घडली तर काय होतं? अर्धा क्षण घडता संतांची संगती ते होय शांती महत पापा. एवढं मोठं पाप जर नाहीसं होतं अर्धा क्षणाने, तर या संतांची संगती मला वर्ष 2 वर्ष 4 वर्ष मिळालेली आहे तीर्थयात्रा करत असताना. सांगता येणार काय सांगू सुख. मग अनुभव काय मिळाला? अनुभव सांगितलाय आपण पारिखे नाही ते नाही ते आपण पारिखे नाही ते आणि परक हा भाव संतांच्या ठिकाणी नसतो. आपला आणि परक हा भाव फक्त संसारामध्ये असतो, परमार्थामध्ये नसतो. नको बाबा आमच्या घरात एखादा तलवार घेऊन आला तर कसं होईल? मग आपल्या घरातच सगळे मारायला आलं एखाद्या वेळेस मग कसं होणार? कुठेतरी चुकतंय ना आपलं. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ना. आपला आणि हा परक हा भाव संसारात आहे, आपल्या जातीचा लागतोय, आपल्या धर्माचा लागतोय. आहे का नाही हा भेद? हा आणि असलाच पाहिजे, लागतोच. हा पूर्वपर पहिल्यापासून चालत आलेला आहे. त्याचा आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून काही होणार नाही. पण हा संसारात जरी असेल पण या धर्म मंडपामध्ये नाही, लक्षात ठेवा. आणि इथं जातभेद कधीच आणू नये माणसाने. आमच्या संतांनी 18 पगड, मला सांगा इथं कीर्तनाला आलेला प्रत्येक माणूस प्रत्येक कोणकोणत्या जातीचा आहे? कधी विचारला का हो? कीर्तनकार कोणत्या जातीचा आहे? गायकवादक कोणत्या जातीचे आहे? तुम्ही समोर बसलेले श्रोते कोणत्या जातीचे आहे? हे कधीही त्या ठिकाणी संतांनी विचारलं नाही. ज्ञानोबराय जर बघितलं तर वर्णाने त्या ठिकाणी ते ब्राह्मण आहे, गोरोबा काका कुंभार आहे आणि नामदेवराय शिंपी आहे. 18 पगड जातीचे संत एकत्र तीर्थयात्रा करतात. आणि ज्ञानोबराय तुम्हाला माहिती ब्राह्मण किती शिष्टाचार पाळतात.
किती कडक असतं त्यांचं वागणं. पण ज्ञानोबरायांनी कुंभार असणारे, शिंपी असणारे नामदेवरायांना आपल्या जवळ घेतलंय, त्यांना तीर्थयात्रा करवली, त्यांना जीव लावला तीर्थयात्रा करत असताना. आणि मग नामदेवरायाला अनुभव आला की ज्ञानोबरायासारखे संत आहेत पण कधी भेदभाव केला नाही, आपलं आणि परक आम्हाला कधी जाणवलं नाही. असं वाटलं माझा पांडुरंग परमात्मा माझ्यासोबत तीर्थयात्रा करतो, एवढा आनंद मला मिळाला. आपणा पारिके नाही ते हा आनंद मला मिळाला. म्हणून आपला आणि परक हा भाव संतांच्या ठिकाणी नाही, म्हणून मला सुखाचं त्या ठिकाणी प्राप्त झाली, ते मला शब्दात वर्णन करता आलं नाही. म्हणून या जगात जर सर्वात मोठे कोण असेल तर ते फक्त संत आहे. थोर कोण आहे ते फक्त साधू आहेत. अभंगाच्या दुसऱ्या साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या जगात साधू जर कोण असेल, थोर कोण असेल, मोठं कोण असेल तर फक्त ते साधू आहे. आपला आणि परका हा भाव त्यांच्या ठिकाणी नाही म्हणून ते मोठे आहे. जे लोक दुसऱ्याला लांब करतात, आपल्यापासून जवळ येऊ देत नाही, ते लोक मोठे कसे असणार आहे? कुणाला मोठा? जे जगाचा अपराध पोटामध्ये घेतात, सहन करतात, त्यांना मोठा म्हटलं जातं. वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान न आवे रे. वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे. दुसऱ्याची पीडा, दुसऱ्याचं दुःख जे जाणतात त्यांना वैष्णव म्हणतात, साधू म्हणतात. ते मोठे आहेत या जगात. मग एकदा साधू मोठे आहे म्हणणं ठीक आहे, 3 वेळेस म्हणायची काय गरज आहे? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना 3 वेळेस. आता मला सांगा महाराज, ऐका बाबा, एकदा जर तुम्हाला कोणी राम राम घातला, राम राम, तर तुम्ही काय म्हणणार? राम राम. पण जर एखाद्या तुम्हाला 3दा राम घातला, राम राम राम, तुम्ही काय म्हणणार? हे डोक्यात पांगळं दिसते, म्हणणार की नाही? एकदा राम राम म्हणणं ठीक आहे, 3दा दोष लागतो ना तिथं. नेमका असा तिथं अर्थ असा निघतो, एक तर याने मला मुद्दाम राम राम केलेला दिसतोय किंवा हा माझी मजाक घेतोय, असं सहज माणसाला अर्थ निघतो की नाही त्याच्यातून. राम राम म्हटलं ठीक आहे, राम राम राम. आता इथं 3दा म्हटलंय. एकदा साधू थोर आहे, साधू मोठे आहे म्हणणं ठीक आहे, 3दा सांगितलंय नामदेव महाराजांनी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि शेवटी सांगितलं कलियुगी. आता भाव सांगतो तुम्हाला, ऐका. मला सांगा, युग किती आहेत? 4. आतापर्यंत झाले किती? 3. आता कितवं चालू आहे? 4थं. आता या 4थ्या युगाचं आयुष्य सांगितलंय 4,32,000. आतापर्यंत महाभारत होऊन फक्त 5,000 काही वर्ष झालेले आहे. 5,000च वर्ष झाले, म्हणजे 4,27,000 वर्ष बाकी आहे याला संपवायला. लोक आपल्याला आताच म्हणतात, शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात 2008 साली जग बुडणार आहे. कोण नाही बुडलं? मग बरं झालं असतं ना, ताण नसतं राहिला ना. काय ते EMI भरायचा, घराचं कर्ज, बायका पोरं पोसायचे, काही ताण नसतं का माणसाला? सगळेच गेले असते. आहे का ताण? कर्ज भरायचा काही ताण राहिला असता का? ऐकून घ्या, किती जरी शास्त्राने सांगितलं, वैज्ञानिकांना सांगितलं, पण विज्ञान कुठं सुरू होतं माहिती आहे का? आणि जिथं, ऐका, जिथं विज्ञान संपतं, जिथं विज्ञानाला फुलस्टॉप मिळतो, तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. आणि विज्ञानाला काय कळणार आहे किती ब्रह्मांड आहे? एखादा उल्कापाताचा थोडासा काही शोध लागला तर विज्ञान ओरडून सांगतं, एक
गोडकण सापडला, गोडकण सापडला. अरे असे लाखो गोडकण आहेत, लाखो गोडकण आहेत. ते आमच्या अभंगामध्ये सांगितले अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत म्हणजे आता विचार करा, अनंत म्हणजे किती असेल सांगता येणार नाही तुम्हाला. विढाला विढाला 3 युग झाले, 4थं युग चाललेलं आहे. आता ऐका, या 4ही युगामध्ये साधू थोर कसा ऐका. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखय द्वापारे परिचारयाम कलोतधारी कीर्तनात 4 युग आहे. पहिलं युग आहे कृतयुग. कृतयुगात साधू थोर होते म्हणून साधू थोर जाणा 1. त्रेतायुगात साधू थोर होते म्हणून साधू थोर जाणा 2. द्वापार युगात साधू थोर होते म्हणून साधू थोर जाणा 3. आणि शेवटी सांगितलं कलयुगी. कलियुगात सुद्धा साधू थोर आहे. विढाला विढाला पाताळातही साधू थोर आहे 1. मृत्यूलोकात सुद्धा साधू थोर आहे 2. आणि पुढे सांगितलंय यमलोकात अर्थात स्वर्ग लोकात सुद्धा साधू थोर आहे. आता पाताळ लोकात साधू थोर कसं आहे, तुम्ही श्रीमद भागवत श्रवण केलेलं आहे. बलिराजाची कथा झाली नाही, होणार झाली ना. बलिराजाची कथा अशी आहे बघा. बलिराजाच्या समोर भगवंताने हात पसरवला, मला 3 पात भूमी पाहिजे, 3च पात. बलिराजासारख्या संतांपुढे भगवंताने हात पसरावा की मला 3 पात भूमी दे. अरे सगळं जग तुझं आहे ना. या विश्वाचा निर्माता कोण आहे, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्था बिले, 21 स्वर्गाती धरिली, हे सर्व मी तयार केलं असं देव सांगतोय. माझ्यापासून हे सगळं तयार झाले. म्या बोले वेदू बोले, म्या चाले सूर्य चाले, मी म्हणलो तर सूर्य चालतो. हे सगळं जरी असलं तरी देव बलिराजा पुढे हात पसरवतो, मला 3 पात भूमी दे. श्रेष्ठ कोण आहे, बलिराजा का देव? बलिराजा. अर्थात मृत्यू लोकात सुद्धा साधू थोर आहे. आता आपलं पाताळ लोकात, आता मृत्यू लोकात बघा ज्ञानोबराय सारखे संत आहे. पंढरपूरच्या वारीला जात असताना या ज्ञानोबरायला लोकांनी शेण फेकून मारावं, मधुकरी दिली नाही. त्यांच्या झोळीमध्ये मिळालेलं पीठ त्या ठिकाणी खाली ओतून द्यावं, त्यांनी परत उचलून घेऊ नये म्हणून त्याच्यावरती लोकांनी काठी फिरवावी. एवढा त्रास ज्या ज्ञानोबरायला दिला, आज त्या ज्ञानोबरायचं नाव घेतात लोकांनी, पंढरपूरची वारी करतात. ज्ञानोबा तुकाराम भरनिसतच नाही, ज्ञानोबा तुकाराम भरल्या पिशा चालले घरी, बिस्किट कुडून गोळा करून आणते लोक, उडवून वारीमध्ये निमे लोक बिस्किटच गोळा करतात. मग ते लोक पाहतात काय वानगडे बाबा याच्यात, काय नाही म्हणे, काय आलो म्हणे 15 दिवस, आता नाताला महिनाभर टेन्शन नाही म्हणे, बिस्कुट काय त्यांच्या नावावर आपल्याला हे मिळत आहेत. मूर्ती लोकात इथे थोर आहे. त्यांनी रेडा बोलवलाय पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी. त्या रेड्याची समाधी आळ्या फाटेला जा तुम्ही, पण त्या रेड्याच्या समाधीचं दर्शन घेताना त्याला रेडा नाही म्हणावं लागत. तिचं जर रेडा म्हटलं तर रेड्यासारखं फटकून काढते ते लोक. तिथं रेडे महाराज म्हणावं लागतं त्या रेड्याला, रेडे महाराज. उद्धट लोकांनी तिथं असा प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये की रेडा म्हणजे एखाद्या रेड्या आडनावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून वेद बोलावला असेल असं लोकांनी म्हणू नये. म्हणून त्यांनी प्रयोग असा केला की म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. म्हशीचा पुत्र कोण? टोनगा, रेडा. म्हणून असं करून ठेवावं लागलं. त्यांना माहित आहे कलियुगातले लोक फार चॅप्टर आहे, इथं सुद्धा डोकं लावतील, म्हणून त्यांनी म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती असं म्हणून ठेवलाय. विढाला विढाला अशा पद्धतीने ज्ञानोबरायांनी या सर्व संतांनी या कलियुगामध्ये त्यांचं थोरपणा त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. मग मृत्यू लोकात जर ते थोर आहे, पाताळ लोकात थोर आहे, तर यमलोकात ते थोर कसे आहे, तर त्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि अभंगाला त्या ठिकाणी पूर्णविराम मी देणार आहे. ऐका. एक मांडवे नावाचे ऋषी होते. त्या मांडवे नावाच्या ऋषीवरती राजाने त्यांच्यावरती असा आरोप आला की यांनी या राज्यामध्ये चोरी केली, हिरे माणिक मोती काय ते चोरला असेल. म्हणून राजाने सांगितलं जा त्या मांडवे नावाचे ऋषी आहेत, त्यांनी चोरी केलेली आहे, त्यांना फासावर लटकव म्हणे. सगळे सैन्य पळत आले. त्या मांडवे नावाच्या ऋषीला फासावर देण्यात आलं, जसं जनाबाई महाराजांना दिलं ना. आळ चोरीचा माझ्यावरी दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गाव करी देती मज सुळावरती जसं जनाबाई महाराजांना दिलं ना, त्याच पद्धतीने मांडवी ऋषीला दिलं. पण तो सूळ त्यांच्या शरीरात प्रवेश करत नाही. राजाला कळलं, सैन्य पळत गेलं. महाराज काहीतरी चुकलेलं आहे, त्या महाराजांच्या त्या साधू महाराजांच्या शरीरामध्ये सूळ प्रवेश करत नाही, आपल्याकडून काहीतरी गफलत झालेली आहे, काहीतरी चुकलेलं आहे. राजाला कळालं. त्यावेळेस राजे हे साधू संतांना घाबरत होते. परंतु आताचे राजे तसं नाही. आता राजे म्हणते टाका त्यांना मध्ये. परंतु असे सुद्धा
सुद्धा काही राजे आजही आहेत, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मी पाहून घेतो, विढाला विढाला. असे सुद्धा राजे आजही या महाराष्ट्रामध्ये आहेत, ते भेट नाही कोणाला. दिघे साहेबाच्या तालमीत तयार झालेली बरीच सुद्धा लोक आहे, अजूनही आपल्यासाठी पाठीमागे उभे राहतात ना. नाही तर आमच्या महाराजांना सडवलं असतं आता मध्ये मध्ये, इथून काळे झेंडे घेऊन तिकडे मुंबईपर्यंत सर तनशे जुदा करो. अरे लोकशाहीचा देश आहे बाबा, असं नाही करता येणार. आता ही लोकशाही आहे, इथं काय फतवे बितवे काढायचे नाही. आता लोकशाहीनं देश चालणार आहे. आपला शहाणपणा तिकडेच टाकावा होता. ज्याला या देशामध्ये सुरक्षित वाटत नाही त्यांनी सरळ पाकिस्तानमध्ये जाऊन राहावं. हा देश लोकशाहीवरती चालतोय. इथे सगळे लोकशाहीचे जे नियम आहे ते फॉलो करायला लागणार आहे आपल्याला, हिंदूंना सुद्धा आणि बाकीच्या धर्मियांना सुद्धा. सगळे नियम सगळ्यांना सारखेच आहे, बरोबर की नाही? सगळे नियम सारखे तुम्हाला ते फॉलो करावं लागणार आहे. विढाला विढाला. मांडव्य ऋषीला फाशीवर देत असताना राजा पळत आला. महाराज काहीतरी आमचं कोण चुकलं. त्यावेळेस मांडव्य ऋषीने सांगितलं, राजा चिंता करू नको, तुझी काही चूक नाही. आता ज्याने मला या फासावर दिलंय त्याची सोय मी पाहिल्याशिवाय नाही. मांडव ऋषी यम लोकात गेले. धर्मराज आसनावरती बसलेले आहेत. मांडव ऋषी असे चालत चालत गेले आणि मांडव ऋषीला पाहून यमराज घाबरले. पळत आले. अरे हे साधू मृत्यूलोक सोडून इथं आले कसे? महाराज काही चुकलं का? महाराज आमच्याकडून काही गपलत झाली का? काही चुकलं नाही, तुझी सोय मी पाहणार आहे थोड्या वेळ. महाराज चहा देऊ का? महाराज काही स्टिंग, काही थम्सअप. आताच्या महाराज लोकांना विचारतात नाही लोक, महाराज काही ज्यूस, महाराज काही तुम्हाला थंड काही द्यायचं का, चहा द्यायची का, काही कॉफी द्यायची का? तसं ते विचारायला लागले. त्याने सांगितलं तू मला काही देऊ नको, आता तू फक्त तू शांत बस थोडंसं. मला एक गोष्ट सांग, माझं असं काय चुकलंय की तुम्हाला फासावर लटकवलं? त्यावेळेस यमराजाने सांगितलं ठीक आहे महाराज. चित्रगुप्ताला सांगितलं, चित्रगुप्ता यांची फाईल काढ. फाईल काढली. चित्रगुप्तानं भली मोठी LED लावली पुढे, जसं बॅनर लावलेलं आहे तसं. आणि बघ बरं म्हणे महाराजांचं जे वय आहे, समजा आपण उदाहरण म्हणून 80 वर्ष धरा तुम्ही. 80 वर्षापासून चेक करायला सुरुवात केली. 80, 70, 60, 40, आपलं 50, 40, 30, 20, 15, 10, 8, 6 पर्यंत आलं. आणि 4 वर्ष वयापाशी एक लाल शेरा मारलेला होता. 4 वर्षाचं त्यांचं वय असताना. आतापर्यंत काही नाही, पण 4 वर्ष. चित्रगुप्त सांगता, यमराज महाराजांच्या 4 वर्षाचं वय असताना त्या ठिकाणी इथं लाल शेरा मारलेला आहे. काय चूक आहे सांग बरं? अशी चूक आहे की यांनी एका किडाला अशी काळी टोचली होती. म्हणजे एका किडकाला काळी टोचली, त्याचं कर्म तयार झालं, म्हणून यांना सुळावर जावं लागलं. आता ते मांडव्य ऋषी होते, ते काय महाराज होते का आजकालचे? तर्क टाकला. मांडव्य ऋषीने सांगितलं, मला सांग यमराज, लहान मुलांना किती वर्षापर्यंत केलेलं कर्म माफ असतं? त्याने सांगितलं महाराज 6 वर्षापर्यंत माफ असतं. 6 वर्षापर्यंत. तुम्ही असं विचार करतात माफ करतं. माफ नसतं. आई वडिलाच्या खात्यावर डिपॉझिट होतं, माफ नसतं ते. तुम्हाला असं वाटलं माफ आहे बाबा 6 वर्षापर्यंत. मला सांगा, शिष्याने केले पाप गुरुने भोगावे. तसं शिष्य कोणाचा? गुरुचा. मुलगा कोणाचा? आई वडिलाचा. ते पाप आई वडिलाला भोगावं लागणार. परंतु ते सांगितलंय की 6 वर्षापर्यंत माफ आहे. मग मांडव्य ऋषी म्हणले माझं वय किती होतं? त्याने सांगितलं 4. मग 4 वर्षाचं असताना तू माझ्यावरती या आरोप कसं काय लावला? चुकलं म्हणे माझं. चुकलं नाही, याचा भोगावं लागणार म्हणे, तुला शिक्षा करणार आहे म्हणे. त्यावेळेस मांडव्य ऋषीने यम धर्माला, जो यम सगळ्याला त्रास देतो, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर भाऊसाल, जे यमाला पाहिल्यानंतर आपण घाबरतो. अरे यम तर सोडा, कुत्रे येवळायला लागलेत. लोक म्हणते अरे कोणाची बारी आहे? शेजारच्याला म्हणतोय कोण आहे आपल्या गल्लीत म्हातारं? एवढे लोक घाबरतात, अजून यम पाहायला सुद्धा नाही आपण. आणि त्या यमाला शिक्षा करावी मांडव्य ऋषीने. मांडव्य ऋषीने सांगितलं एक काम कर, आता तुला दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागेल. कौरवाच्या पक्षातील विदुरजी हा यम धर्म आहे. विढाला विढाला. मृत्यू लोकात आणि यम लोकात सुद्धा साधू थोरे, साधू थोर जाना कलियुगी. 2 चरणाचा भावार्थ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. उर्वरित 2 चरणाचा भावार्थ धावते मध्ये सांगतो बघा. साधूचं जीवन जगत असताना या इहलोकाकडे बघत असताना ती कसं बघतात? इहलोकी तोची सर्वाभूती समत्वाच्या दृष्टीने पाहतात. समशत्रोच्या मित्रेचे तथा मानापमानयो हो. कुत्र्यामध्ये मांजरामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन ते करतात. घरासमोर आलेला कुत्रा त्याला सुद्धा भाकर वाटतात. नवे आपल्या ताटातील भाकर जर कुत्रा घेऊन पळायला लागला तर त्याच्या मागे पळतात. अरे साधी भाकरी खाऊ नको, घसा खरबडून निघेल, तुपाची वाटी घे, तूप लावून खा. हे कुत्र्याला म्हणावं नामदेव महाराजांनी ज्यांचा अभंग आपण आज निवडलेला आहे. हे समत्वाच्या दृष्टीने ते पाहत बसतात. ये लोकितोची सर्वाभूतीसम. शरीराबद्दल काय तर शरीराबद्दल त्यांचं ममत्व राहत नाही. शरीराचं काही ते टेन्शन घेत नाही. आपल्यावणी थोडी आहे केस पांढरे झाले का डाय लावायचं. साधू संतांनी कधी डाय लावला का? पांढरे होतात. कधी ऐकलं का नख काढायचे, नील पेंट लावायचा?
नीलपेंटच नाही लावायची. खोटे आमच्या महिला भगिनी माता भगिनी करत असतात बघा, या नखाच्या पुढं अजून एक नख लावतात त्याचं डुप्लिकेट. मी आमच्या ताईंचे पाहिले, म्हणलं हे काय भानगडे, तो स्टाईल आहे म्हणे. हो अरे स्टाईल म्हणजे आपल्या देहावरती आपल्या शरीरावरती किती ममत्व आहे. भांग पाडायचा, केस डाय करायची, त्याच्यानंतर मला काय म्हणायचं, आता या भोवायला का आग्यामुळे बसत का, ते सुद्धा कट करायचं. असं सांगतात की महिलांनी ते करू नये, आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं. ते मला झालं पण आम्ही ते काढणार. आता मी एक कमेंट वाचली होती, तुम्हाला सांगतो. तुम्ही सोशल मीडियावरती सगळेच आहात. त्या सोशल मीडियावरती लिपस्टिक कशी तयार होते ना याच्याबद्दल ते एक तरुण मुलगा सांगत होता. ही लिपस्टिक कशी तयार होते, ते एक निवडुंगाचं झाड असतं बघा. त्या निवडुंगाच्या झाडावरती ते व्हाईट कलरचे असे एक किडे असतात, आणि ते किडे ते असं काढले जाते. ते किडे काढल्यानंतर त्या किड्याला असं रगडलं जातं, त्याच्यापासून लाल नावाचा एक असं द्रव्य पदार्थ निघतो. त्याच्यात प्रक्रिया करून त्या किडा मारल्यानंतर ती प्रक्रिया केल्यानंतर लिपस्टिक तयार होते. आणि त्याने सांगितले, बघा अशी लिपस्टिक आपल्या भारतीय तरुणी लावतात, त्यांचं जीवन धोक्याचं आहे. आता त्या मुलाने चांगलं सांगितलंय, आपल्या या तरुण मुलींनी त्याच्यावरती चांगल्या कमेंट करायच्या ना. ते काय म्हणतात, तू काही सांग तरी आम्ही लावणार. किती सांगा, विढाला आपल्या शरीरावरती प्रेम आहे ना, साधूचं आपल्या शरीरावरती प्रेम नाही. अरे काय खातो आम्ही, कसा या सांगा, ती काय खातो आमचं आम्हाला लक्षात राहत नाही. साधू संत सांगतायत ना, शरीरावरती प्रेम राहत नाही, शरीराचा भ्रमणे कदा. मग ते साधू जीवन जगत असताना कसं जगतात, नामा म्हणे गाय दूध एक सार. जशी गाय, गायीचं दूध हे सार आहे, तिच्या बछड्यालाही चालतंय, माणसालाही चालतंय, आणि लहान मुलांना सुद्धा चालतंय. म्हशीचं दूध लहान मुलांना त्या ठिकाणी पाजू नये, बुद्धी जड होते त्याने. जर्सी गाईचं तर मुळात चालू नाही, कारण जर्सी गाईचं दूध हे लहान मुलासाठी विष आहे, पण गावरान गाईचं दूध हे लहान मुलासाठी अमृत आहे. आईला जर दूध येत नसेल तर त्या मुलांना जर दूध पाजत असेल, फक्त गावरान गाईचंच दूध त्याला चालतंय. जर्सी गाईचं दूध जर पाजलं तर ते मुलगा सुद्धा जर्सी सारखंच आपल्यावरती उघडतो. हा, हे खरं आहे. जे गोशाळा टाकतायत तुम्ही त्यांना जाऊन विचारा, हे सांगतायत, मेडिकल सायन्स सांगताय तुम्हाला या सगळ्या गोष्टी. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला पालन करायच्या असेल, साधू संत कसं वर्तन करतात, कसं जीवन जगतात, तर जसं गाईचं दूध हे सार आहे, नामा म्हणे गाय, हाय नामा म्हणे गाय दूध एक सार, हाय नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार, हे नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू साधू निरंतर साधू
तैसा गाईचं दूध जसं सार आहे तसं सारवत साधूचं वर्तन सुद्धा असतं. म्हणून जो साधू चांगला वागतो, जो महाराज
जो कीर्तनकार असेल, जो संतांच्या चरण स्पर्शावरती चालतात, तर ते जे चांगलं वर्तन करतात त्यांना समाज आपल्या तळ हाताच्या फोडासारखं जपतोय. म्हणून साधू निरंतर वर्ते तैसा. कसं तर नामा म्हणे गाय दूध एक सार. त्या सारवत साधूचं जीवन असतं गायीच्या दुधासारखं. म्हणून साधू निरंतर वर्ते तैसा. ज्यांचं जसं वर्तन, जसे जे बोलतात तसं ज्यांचं वर्तन, म्हणून ते या जगात थोर आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी यथामती यथावकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा आशय असाच असेल असा माझा काही दावा नाही. जे काही मला आमच्या गुरु महाराजांकडून, जे काही सकल संतांकडून जे काही आलंय ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. एखादा शब्द बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वयाला शोभला नसेल, तुम्हाला आवडला नसेल, तो शब्द मला परत करा. तो माझ्या वाणीचा दोष समजून मी त्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करणार आहे. आणि आता श्रोत्यांना आईवडिलाची उपमा दिलेली आहे साधू संतांनी. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, म्हणून तुमच्यावरती जबाबदारी येते असेल. कोणती जबाबदारी आहे? तुम्हाला जर एक मुलगा असेल त्यांनी मला दुसरा समजा, ज्यांना 2 आहे त्यांनी मला तिसरा समजा, ज्यांना काहीच नाही ते मला दत्तक घ्या. बीड बाय 5 एकर माय नावावर जमलं गड्या. आम्हाला काही तुमची जमीन वगैरे नको. फक्त आमचा सांगण्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही आमच्या समोर बसतायत. श्रोता तो श्रोता नव्हे, काय वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. वक्त्याला किंमत तेव्हाच जेव्हा श्रोते त्याचं ऐकतात. पुढे जर श्रोतेच नसेल तर वक्ता काही कामाचा आहे. ऐकायला श्रोते असावे तेव्हा वक्त्याला किंमत असते. अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आदरणीय महाराजांचे आमचे आदरणीय जिवलग मित्र, परमार्थ सन्मित्र श्रेणी भक्तिपरायण शिवाजी महाराज लिपाणे कारकिनकर पूज्य महाराजांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. आपण सर्वच गावकरी मंडळी, राजेश नगरकर सर्व या ठिकाणी तन मन धनाने सहकार्य करत आहात. सर्वांना धन्यवाद आहे. अन्नदान त्या ठिकाणी आपण करतायत, सेवासुद्धा या ठिकाणी देतात. आमचे सर्व महाराज मंडळीसुद्धा आपल्या गायनाच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा देतात. त्यांनाही धन्यवाद आहे. आता जाता जाता फक्त 2 गोष्टी सांगून जाईल. बघा, येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव त्या ठिकाणी आपण सर्व भारतभर नव्हे तर जगभर त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काय आदर्श आपण घेतला पाहिजे. आजच्या तरुण पोरांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की मधल्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास हा 4थीच्या 3रीच्या पुस्तकामध्ये शिकवला जातो. त्या मुलांना काय कळणार हो छत्रपती शिवाजी महाराज. महाराज की जय म्हटलं का ते जय म्हणतात एवढं कळेल, पण छत्रपती शिवाजी महाराज कळावे असं जर कुणाला वाटत असेल, कुणाला गरज आहे छत्रपती शिवरायांची, तर आजच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. लक्षात ठेवा. लहान मुलांना गरज नाही छत्रपती शिवरायांची. अरे ते देवासारखे असतात. खरी गरज आहे ती बिघडलेल्या तरुणांना सन्मार्गाला लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. का पाठ्यपुस्तकामध्ये 7वी 8वी नंतर का छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे. अरे आजकालचे तरुण पोरं जरा असे काही त्या ठिकाणी मार्क्स कमी पडले तर आटेकडे आत्महत्या करतायत, गळफास घेऊन त्या ठिकाणी मरतायत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांवरती किती प्रसंग असे आलेत. ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाच्या वतीने या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आलात, या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तह करावा लागला. पुरंदरचा तह म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. 23 किल्ले जे कष्टाने महाराजांनी मिळवले, ते 23 किल्ले महाराजांना मिर्झा राजे जयसिंगाला देत असताना किती वेदना झाला असेल, कधी याचा विचार केला का. त्यावेळेस महाराजांनी सुद्धा असा विचार केला असता, तर मी सुद्धा फासावर लटकून घेतो किंवा मी सुद्धा हे सगळं सोडून देतो, औरंगजेबाची चाकरी करतो, मला लढाईची गरज पडणार नाही. महाराजांनी सुद्धा हे केलं असतं ना. महाराजांनी सुद्धा आपला देह सोडला असता. महाराजांनी हे न करता 23 किल्ले दिले, 1 पाऊल मागे आले, एवढी मुसंडी मारली. तुम्हाला लक्षात ठेवा, ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला सोडलं नाही, ज्या औरंगजेबाने स्वतःच्या भावाला सोडलं नाही, त्याचं कत्तल केली, अशा औरंगजेबाच्या हातामध्ये 5 लाखाचे सैन्य, औरंगजेब स्वतः तिथं उपस्थित, यांना सगळ्यांना गुंगारा देऊन महाराजांनी 300 मावळे सहित त्याच्या प्रांतामध्ये जाऊन महाराज पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. ही क्रांती छत्रपती शिवाजी महाराज. काय हाच आदर्श घ्यायचा आहे की आपल्यावरती संकट आलंय मग घाबरून बसायचं का रे. घाबरायचं तर पटकन सावरायचं. 3 महिन्याचा कालावधी दिला महाराजांनी औरंगजेबाला, काय करायचं तू कर. 3 महिन्यानंतर वेळ बी माझा आणि काळ सुद्धा माझाच, मीच जाणार. कसं जाणार ते लक्षात ठेवा. उद्याच महाराजांचा शुक्रवारचा दिवस निवडला, आपला शनिवारचा दिवस, महाराजांना संपवायचं, मुलुकचंदीच्या हवेलीमध्ये शिफ्ट करायचं आणि महाराजांचा कत्तल करायची. महाराजांना कळालं आता 3 महिने तर डाबून ठेवलंय, बाजारी राहायचं. आपण नाटक करून पाहिलं पण काही शक्यता कमी दिसतीये. शुक्रवारचा दिवस यासाठी निवडला महाराजांनी पळून येण्यासाठी. याचं कारण आहे, शुक्रवारच्या दिवशी आजही आग्रा बंद असतो. जे वृंदावनला तीर्थयात्रेला जातात, लाल ताजमहल जे मकबरा म्हणून जे प्रसिद्ध आहे,
ते शुक्रवारी बंद असतं, तिथं मोठी नमाज पडते. शुक्रवारच्या दिवशी औरंगजेबाचे मोठमोठे सरदार नमाज अदा करायला जाणार. त्या दिवशी जो तिढा आपल्या समोर आहे, जे सैन्य आहे ते जरा ढिले असणार आहे, कमी असणार आहे. मेन सरदार पोलाद खान सहित सगळे निघून जाणार. महाराजांनी शुक्रवार निवडला, बरोबर 12चा टायमिंग, नमाज अदा करायला गेले. तेवढ्याच टायमामध्ये महाराजांनी अगोदरच 300 मावळे जे सोबत नेले त्यांना पाठवून दिलं. सगळ्या मंत्र्यासहित शंभूराजांसहित महाराजांनी शंभूराजाला मथुरेत तर सोडलंय, पण शंभूराजांना नंतर घेऊन महाराष्ट्रामध्ये आलेत. जगातला एकमेव बाप असा आहे ज्याने आपल्या जिवंत मुलाचं श्राद्ध घातलं, ते फक्त स्वराज्यासाठी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आदर्श आजच्या पोरांनी घेतला पाहिजे की आपला काय महाराजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे. आणि त्या राजांची जयंती 19 फेब्रुवारीला आहे. कोणी सुद्धा त्या दिवशी दारू प्यायची नाही, कोणी सुद्धा झेंडा गाडीला बांधायचा नाही. तुम्ही गाडीला झेंडा बांधणार, तो झेंडा फडकत राहणार, कुठेतरी त्या ठिकाणी एक दिवशी पडणार, रस्त्याला जाणार, कुठेतरी वाकडा होणार, कोणाला तरी लागणार. महाराजांचा अपमान होतो की नाही. गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावल्यानंतर त्यावरती चिखल उडतो, किती वाईट वाटत असेल महाराजांना. हाच आदर्श महाराजांचा घ्यायचा आहे की महाराजांना आपल्यापासून काही त्रास होऊ नये. ज्या दिवशी आपली तरुण मुलं हे डीजे मध्ये समोर दारू पिऊन नाचताना महाराजांना दिसत असेल ना, त्यावेळेस महाराजांना वाईट वाटत असेल. ज्या मावळ्यासाठी स्वराज्य घडून ठेवलंय, ती मावळी आज दारू पिऊन माझ्या समोर नाचतायत, किती वाईट वाटत असेल. अरे 365 किल्ले त्या ठिकाणी, बरेचसे किल्ले महाराजांनी स्वतः जिंकले आणि बरेचसे किल्ले महाराजांनी स्वतः निर्माण केले. पण एकही गड कोटाला, एकही गड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव दिलं नाही. पण आजच्या या महाराष्ट्राचे तरुण तरुणी त्या गड किल्ल्यावरती जातात, तिथं बदाम काढतात आणि सोनी आणि राजू असं नाव लिहितात. अरे काय वाटत असेल महाराजांना. आजही जा तुम्ही गड किल्ल्यावरती, भला मोठं ते बदाम काढलेलं. अरे ते गड किल्ले काय त्याच्यासाठी, दारू पिण्यासाठी गड किल्ले? ज्या दिवशी आपण यामध्ये बदल करणार ना, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती खरी याच विचाराने साजरी होणार, लक्षात घ्या. एवढंच बोलतो, अधिक काही बोलणार नाही. यथामती यथा अवकाश आबांवरती बोलण्याचा प्रयत्न केला. 19 फेब्रुवारीला शिवजयंती प्रत्येक घरोघरी त्या ठिकाणी साजरी झाली पाहिजे. कारण महाराज माझ्या राजांचा जन्मोत्सव आहे. ज्या राजामुळे आपल्या कपाळाला टिकली आहे, आपल्या कपाळाला गंध आहे, आपल्या कपाळाला आपण आज हिंदू म्हणून मिरवतोय, हे फक्त आपल्या राजाची देणगी आहे. म्हणून त्या राजाचा जन्मोत्सव साजरा करत असताना एवढा आनंदाने करायचा आहे. आपल्या कॉलनीमध्ये तुम्ही व्याख्यान ठेवा, आपल्या कॉलनीमध्ये तुम्ही कीर्तन ठेवा, आपल्या कॉलनीमध्ये जे लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही वह्या पुस्तक वाटा, जेणेकरून त्यांचं जीवन घडेल. महाराजांनी गोरगरिबाच्या मुलांचं जीवन घडवलं की नाही? अरे हे तानाजी मालुसरे असेल, हे काय मोठ्या पाटलाची मुलं नाहीये. शिवा काशीद असेल, अरे न्हाव्याचा मुलगा आहे. आता पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य घडवणारा जगातला एकमेव राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, एकच राजा ते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा ते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव किल्ल्याचं किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याचं किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव आपल्या राजानं दिलंय.
तरुणांसाठी शेवटचा एक शब्द फक्त एक वाक्य ऐका. किती संकट येऊ द्या, संकट छाताडावरती घ्यायचं, पाठ दाखवून पळायचं नाही. आणि हे आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाने आज जो छावा चित्रपट रिलीज झाला तर शंभूराजाने आम्हाला शिकवलेला आहे. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये आला. लक्षात ठेवा, कोणाला पकडायला? शंभूराजांना. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब दिल्लीचं तख्त सोडून किमांश बाजूला फेकून या महाराष्ट्रामध्ये 5 लाखाचं सैन्य घेऊन आला. 27 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला याच महाराष्ट्रामध्ये याच सह्याद्रीमध्ये लोळवलं. आणि मरत असताना औरंगजेब एकटा मेला, माघारी सुद्धा गेला नाही. तारुण्य असावं तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावं. एवढंच बोलतो आणि अभंगाला या ठिकाणी पूर्णविराम देतो, सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज